नाही, आजचा आढावा जो होता, ज्या लोकांना मदत करायची आहे त्या म्हणजे लॉकडाऊनच्या काळात, त्यासाठीचा आजचा हा आढावा होता आणि त्याची JR लवकरात लवकर काढण्यासंदर्भात होता. त्यामध्ये उदाहरणादाखल झालं तर ऑटो रिक्षाला आपण मदत करतो आहोत, पण साध्या रिक्षाला मदत करत नव्हतो. तो सुद्धा त्यामध्ये त्या लोकांना सहभागी करून घ्यायचं. 3 चाकी साधा रिक्षा, त्या कारण त्यांची मग माहिती कुठून गोळा करायची, तर ती स्थानिक नगर परिषदेकडून गोळा करायची आणि एकूण किती मदत द्यायची, कशी मदत द्यायची आणि ते तात्काळ त्या संदर्भातले JR कसे काढायचे, यासाठी आजची बैठक होती. आणि पुढच्या आठवड्याभरामध्ये सगळ्यांना मदत मिळाली पाहिजे माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषित केल्याप्रमाणे. आणि त्यामध्ये मग धान्य जे मागवायचं आहे ते केंद्र सरकारकडून त्यांचे जे काही रेट आहेत त्याच्यात मागवायचं आणि आपण आपल्याकडून किती पैसे खर्च करावे लागले, कारण 3 रुपये आणि 2 रुपये किलोने गहू आणि तांदूळ देताना त्यामध्ये राज्य सरकारवर किती बोजा पडेल आणि तो आत्ता आपण महिनाभरासाठी आणि पुढे जर कोविड वाढला तर पुन्हा त्या पॅकेजला, धान्याच्या पॅकेजला वाढवता येईल का, या संदर्भात चर्चा झालेली आहे. सर, आपण जसं काँग्रेसने देखील मागणी केलेली आहे की फुल बागायतदार शेतकरी असतील त्यांना मदत करावी, नाभिक असतील त्यांना मदत करावी, मालमजुरदार यांना पण मदत करावी अशी मागणी केली. याबाबत काही चर्चा झाली का? हे घटक अजून काढू शकतात? नाही, आता या संदर्भातही चर्चा झाली, नाभिकच्या संदर्भात चर्चा झाली, पण त्याची माहिती कशी गोळा करायची, कारण शेवट पैसे त्यांच्या खात्यात घालायचे झाले तर त्यांचं कुठेतरी रजिस्ट्रेशन पाहिजे. तर आता नगर परिषदांच्या संदर्भामध्ये नगर परिषदाकडून ज्या दुकानाला परवानगी मिळालेली आहे अशा परवानगी असलेल्या दुकानदाराकडून माहिती गोळा करायची आणि नाभिकच्या संदर्भात त्यांना मदत कशी करता येईल या संदर्भात झाली. पण माहिती गोळा करून नेमका आकडा किती आहे ही आज चर्चा झाली. आणि तुम्ही जे फुलवाले म्हणताय किंवा इतर आहेत तुमचे ते काय म्हणतात मोची आहे, यांनाही मदत करायची आहे तर त्यांची माहिती कशी गोळा करायची. शेवट कसं आहे की एकदम बांधकाम कामगाराच्या संदर्भात त्यांच्या नोंदी आहे, ऑटो रिक्षा चालकाच्या नोंदी आहे, ज्या नोंदी आहेत, ज्यांची माहिती आता आहे, ज्यांच्याकडे आपल्याला त्यांचं लिंक केलं आहे अकाउंटला, आधार लिंक आहे, अशा लोकांना द्यायला कुठेच अडचण नाही. पण ज्याची माहितीच राज्य सरकारकडे नाही तर अशा लोकांना मदत करताना त्याची माहिती गोळा करणं हा पहिल्यांदा काम करावं लागेल. आणि माहिती गोळा झाली की मग त्यांना सुद्धा मदतीसाठी पुढचं, कारण मला वाटतं की हे जरी लॉकडाऊन 1 तारखेपर्यंत जरी असलं तरी पुढच्या आपल्या 31 तारखेपर्यंत, तरी पण आपला 30 एप्रिलपर्यंत आपण हे लॉकडाऊन करतो. पण पुढच्या कालावधीमध्ये परिस्थिती पाहून लॉकडाऊनची आवश्यकता वाढवावीच लागेल आणि त्यासाठी मग ती परिस्थितीवर सुद्धा चर्चा या ठिकाणी झाली. तुम्हाला वाटतं का सर 30 तारखेपर्यंत आता वाटतं असं वाटतं, पण जर हे नियोजन 1 महिन्याचा अजून पुढचं असेल तर ते किती वाढू शकतं असं आपल्याला वाटतं, कारण की रुग्णसंख्या तर कमी होताना दिसतच नाहीये. नाही, म्हणून यामध्ये सुद्धा आता बदल करण्याची चर्चा आता आमच्याबरोबर आणि आमच्या सेक्रेटरीच्या बरोबर झाली. एकूण फायनान्शियलमध्ये आता पहिल्यांदा तर ह्या कोविडच्या प्रादुर्भावासाठी रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी सुद्धा मदत झाली. ती मदत साधारणतः 3,000 जवळपास कोटीची ती आहे. म्हणजे त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण आता पैसे देतो आहोत, ती 3,300 कोटी रुपये आता. आणि हे सगळं जिल्हा स्तरावर याचं नियोजन करायचं. यामध्ये मग कोविड रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा बळकट करायची असेल किंवा रेमडेसिवीर घ्यायचं असेल किंवा तिकडे ऑक्सिजन प्लांट लावायचं असेल, जनरेशन प्लांट लावायचं असेल, बेड वाढवायचे असतील, या सगळ्यांसाठी हे 3,300 कोटी रुपये प्लस आमदारांना 1 कोटी रुपये त्यांच्यातून खर्च करायचे आहे. डीपीडीसीतून काही खर्च करायचा आहे, स्थानिक रिसोर्सेस असतील, CSR असेल त्याच्यातून ते खर्च करायचं आहे. तर आणि अद्यापही सेंट्रल गव्हर्नमेंटनी SDRFमध्ये या कोविडसाठी मागच्या वर्षी पैसे दिले होते 1,200 कोटी रुपये. यावर्षीचा पैसा, कारण मागच्या वर्षी 3 एप्रिलला आम्हाला पैसे आले होते. आता आपण म्हणजे 19 एप्रिल आहे तरी पण अद्याप कुठलेही पैसे केंद्र सरकारने सोडलेले नाहीत. हे टीका म्हणून नाही, थोडा लेट झाला, पैसे येतील, पण आजची गरज आहे. आम्ही ते काही केंद्र सरकार टीका करायसाठी बोलतो असं नाही. आमच्या डिपार्टमेंटला जे पैसे येतात ते साधारणतः 1,600 कोटी रुपये त्यांच्याकडून अपेक्षित आहेत यावर्षी बजेटप्रमाणे. आणि ते जर आले तर 25% वाटा राज्य सरकार टाकून मग या SDRFमधून आम्ही सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मागणीप्रमाणे अनेक ठिकाणी आता जम्बो रुग्णालयाची मागणी येते आणि सुविधा वाढण्यासाठी मागणी येते.
तर त्याला जो पैसा लागतो आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंटकडून 75% आणि राज्य सरकारकडून 25%. त्या व्यतिरिक्त हे सगळं सोडून हे 3,300 कोटी रुपये म्हणजे साधारणतः 5,500 कोटी रुपये कोविडच्या लढाईसाठी यावर्षी आम्ही रिझर्व्ह केलेले आहे. जसं तुम्ही मगाशी म्हणाले की आपल्याला काहीतरी लॉकडाऊन वाढवावं लागेल तर तेव्हा तो कडक असणार आहे का, सार्वजनिक वाहतूक थांबणार आहे का, कारण अजूनही गर्दी आहे, अजूनही लोकांचा अपेक्षित प्रतिसाद नाही. आणि आता जी सध्या नियमावली आहे त्याच्यामध्ये अनेक त्रुटी दिसून येत आहेत. त्या नियमावली परत बदलल्या जातील का? नाही, आजच आता त्या संदर्भात सांगता आलं तर दिल्लीने कडक लॉकडाऊन केलेलं आहे. त्यांची माहिती आम्ही घेण्याचं सांगितलं आता आमच्या सचिवांना. दिल्लीतला लॉकडाऊन कशा पद्धतीनं त्यांनी घेतलेला आहे, काय त्याच्यामध्ये अटी शर्ती घातलेल्या आहेत, कशा पद्धतीचा लॉकडाऊन तो आहे, ही माहिती आल्यानंतर त्यावर चर्चा करण्याचा निर्णय झालेला आहे. आपण प्रामुख्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी लागू केली, मात्र त्याचा फायदा दिसत नाही. म्हणजे आता आपण कडक निर्बंध लावले, रुग्ण वाढत होते, आता संचारबंदी लावली, रुग्ण वाढतात. म्हणजे 4 दिवसामध्ये 10,000 पर्यंत रुग्ण वाढलेले आहेत. संचारबंदीचा फायदा काय? नाही, संचारबंदीचा फायदा आता तरी पाहिजे त्या प्रमाणात दिसत नाही, हे खरं आहे. म्हणून या संदर्भात की आपण ही संचारबंदी केली, लॉकडाऊन केलेला नाही. लॉकडाऊन म्हणजे पूर्णतः बंद, मग काहीच मिळणार नाही. मागच्या वेळेस जसं मोदी साहेबांनी एकदम लॉकडाऊन केला तसं तो लॉकडाऊन नाही आहे. ते जीवनावश्यक वस्तूला असेल किंवा त्याला कशी सूट देता येईल, आणि त्यामध्ये मग अनेक व्यापाऱ्यांचा सुद्धा त्याला विरोध होता पूर्णतः लॉकडाऊनला. आणि आज अनेक व्यापारी किंवा छोटे शॉपवाले जे असतील, जीवनावश्यक वस्तूचे किराणा दुकानदार असेल किंवा इतर दुकानदार असतील, त्यांची सुद्धा मागणी आहे की आता हा लॉकडाऊन 100% करा, आता काहीच सुरू ठेवू नका. आता ती लोकातून मागणी व्हायला लागली आणि स्वयंस्फूर्तीनं लोकांनी जनता कर्फ्यू म्हणून अनेक जिल्ह्यामध्ये, आता आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्ह्यातील लोकांशी चर्चा केल्यानंतर आज कलेक्टर चर्चा करतायत आणि जिल्ह्यातील संपूर्ण यंत्रणा, सर्व राजकीय पक्ष त्याच्याशी चर्चा करून जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं की पूर्णतः लोकांची मागणी ती येत आहे, व्यापाऱ्यांची मागणी येत आहे, काही राजकीय पक्षांची मागणी येत आहे. आता ते पूर्ण लॉकडाऊन, कडक लॉकडाऊन करावा, आणि ही माहिती आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवून दिली आहे. आणि मला वाटतं की आज सोमवार आहे, 1-2 दिवसामध्ये, उद्या फार तर परवापर्यंत कडक लॉकडाऊनच्या संदर्भात निर्णय अपेक्षित आहे. आणि तो निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय इतरांशी चर्चा करून घेतील. आज जे कर्फ्यू आहे, आपण याला म्हणतो संचारबंदी आहे, संचारबंदी न करता लॉकडाऊन त्याला करावं. दिल्लीची माहिती सुद्धा आम्ही घेतो आहोत. आमच्या खात्याच्या सचिवांना सुद्धा ती माहिती आम्ही गोळा करायसाठी सांगितली, आणि त्याचं स्वरूप कसं असते, त्यातल्या तिथे सुद्धा लोकल रेल्वे आहे, त्याचं स्वरूप कसं आहे लॉकडाऊन करत असताना, अत्यावश्यक सेवा आहेत त्याला कशी सूट दिलेली आहे आणि काय व्यवस्था केलेली आहे, ती माहिती गोळा करून त्याचं स्वरूप ठरवून आणि मग ती घोषणा करण्याचा विचार आमचा आहे. चंद्रपुरात अशी घटना घडली की एका पेशंटला बेड हवा होता, तो मिळाला नाही, तो ऑल्टो गाडीमध्ये बसून होता आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. सगळे नाते खूप मोठ्या प्रमाणात आक्रोशात आहे. नाही, बघा असं आहे की बेड आता आमच्याकडे तिकडे डॅशबोर्ड लावलेला आहे. आम्ही त्या ठिकाणी संपूर्ण कोणत्या ठिकाणी किती बेड उपलब्ध आहे. पण आता चंद्रपूरमध्ये रोज आता आकडा जो होता तो 900वरून आता 1600वर गेलेला आहे. काल 1500 रुग्ण होते. संख्या अचानक वाढते आहे आणि त्यातला त्या टक्क्यामध्ये पाहिलं तर आमच्या सुविधा नक्कीच कमी पडत आहे. म्हणजे आम्हाला अपेक्षा नव्हती की महाराष्ट्रातील नाही देशातील कोणालाही अपेक्षा नव्हती, ना मुख्यमंत्री महोदयांना नव्हती, ना पंतप्रधानांना नव्हती, खरं सांगायचं झालं तर, की या पद्धतीनं दुसरी लाट जी कोरोनाची येत आहे, दुसरा स्टेन जो आला आहे तो इतका फास्ट ग्रोईंग असेल हे कोणाच्याही लक्षात आलं नाही. आणि आज ते उद्भवलेली परिस्थिती पाहता हे खरं आहे की आपण थोडासा स्थितीला पण केला होता आणि थोडा दुर्लक्ष केला होता की अनेक तज्ज्ञांचं मत असं होतं की दुसरी लाट जी येईल ती सौम्य स्वरूपाची येईल, त्याची तीव्रताही राहणार नाही, पण त्याच्या उलट झालेला आहे. मागच्या वर्षीपेक्षा ही लाट अत्यंत तीव्र स्वरूपाची आहे. आणि बाधित रुग्णांच्या संदर्भात सुद्धा जो एखादा बाधित रुग्ण आहे त्याचा स्कोअर जो आहे तो मागच्या वेळेस तो स्कोअर वाढत असताना त्याचा प्रादुर्भाव 5-6 दिवसांनी होता, आता 3 दिवसांनी त्याचं डबल होतं. म्हणजे एखाद्याचा स्कोअर जर असेल, आता मेडिकल भाषेमध्ये सांगायचं झालं तर 5 असेल तर पुढच्या 4 दिवसामध्ये तो 10 स्कोअरवर जातो आणि पेशंट क्रिटिकल होतं आणि त्याला बेडची आणि ऑक्सिजनची आवश्यकता पडली तर व्हेंटिलेटरची आवश्यकता पडते. ही सगळी व्यवस्था करत असताना पूर्ण महाराष्ट्रामध्ये, मग त्यामध्ये रेमडेसिवीरच्या संदर्भात तुटवडा झाला, ऑक्सिजनचा तुटवडा झाला. आता तामिळनाडूतून 52 टँकर ऑक्सिजन निघालेला आहे, तो पोचतो आहे. आमच्याकडे जेवढ्या इंडस्ट्री आहेत तिथून ऑक्सिजन आम्ही गोळा करण्याचं काम सुरू झालं आहे. ऑक्सिजन प्लांट तालुका स्तरावर लावण्याचं काम आता सुरू झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे. जनरेशन प्लांट लावण्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि ही सगळी परिस्थिती यासाठी पुन्हा एक आठवडाभर
या सगळ्यावर परिस्थितीवर मात करण्यासाठी लागेल. मला नक्की दुःख आहे की बेड मिळू शकला नसल्यामुळे, पण आम्हाला जे जे उपलब्ध मिळतात आम्ही ती आमच्याकडे माहिती आली तर लगेच त्या रुग्णाच्या संदर्भात कुठे ना कुठेतरी व्यवस्था करत असतो. आता अनेक ठिकाणी खाजगी डॉक्टर जे दवाखाने आहेत ते थोडेसे क्रिटिकल पेशंटला ऍडमिट करून घेत नाही. ते म्हणतात बेड उपलब्ध नाही, कारण त्यांच्याकडे व्हेंटिलेटर नसतो, त्यांच्याकडे O2ची व्यवस्था आहे. म्हणजे CCCची परमिशन दिली पण ICUची परमिशन त्यांना दिली नाही. आणि असा जर क्रिटिकल पेशंट त्या ठिकाणी आला, थोडासा तो गंभीर आहे, तर त्याला ऍडमिट करून घेत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि अशा वेळेस बेड रिकामं नाही हे खाजगी हॉस्पिटल सांगतात. आम्ही त्यांचं ऑडिट करायचं काम केलं आहे. यांच्यावर आम्ही काही अधिकारी नेमलेले आहेत. त्या सगळ्या खाजगी रुग्णालयावर नजर ठेवण्यासाठी आमचे तालुका स्तरावर असेल तर ती एक कमिटी करून घेतली आहे, जिल्हा स्तरावर असेल ती कमिटी करून घेतली आहे, महानगरपालिका असतील तर त्यांचं ऑडिट करायसाठी महानगरपालिकेची टीम लावलेली आहे. आम्ही ज्या उपाययोजना करता येईल, जेवढं कंट्रोल करता येईल ते करण्याचं काम नक्कीच या ठिकाणी आता सुरू केलेलं आहे. आणि काही दिवस काही वेळ लागणार आहे, परंतु या सगळ्या याच्यावर आपण कंट्रोल करू असा मला विश्वास आहे. पण ऑक्सिजन नाहीये अशी तक्रार साधारणतः आठवडाभरापासून यायला लागली होती. तेव्हा सरकारने तातडीने पावलं का उचलली नाहीत आणि आता ऑक्सिजन अनेक ठिकाणी मिळत नाही अशी परिस्थिती. नाही बघा, तुम्हाला आठवत असेल तर ऑक्सिजनचा तुटवडा पडतोय. हे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केंद्र सरकारला सुद्धा विनंती केली आहे की आम्हाला एअर करायला ऑक्सिजनचं परवानगी द्या. त्याच्यासाठी आवश्यकता पडली तर लष्कराची सुद्धा आम्हाला मदत द्या आणि लष्कराच्या माध्यमातून ते ऑक्सिजन इकडे पोहोचवण्यासाठी करा. आता रेल्वेनी बरं काय झालं, त्यांनी दिले तर इतक्या लांबचं ऑक्सिजन दिला की आम्ही बाय रोड टँकरने मागवायचं झालं तर 10 दिवस लागले असते. जायला 5-7 दिवस, यायला 5 दिवस, 15 दिवस ऑक्सिजन मिळाला नसता. त्याच्यात उशीर झाला. आणि मुख्यमंत्री महोदयांनी माननीय पंतप्रधान महोदयांना ही विनंती केली, त्यालाच 10 दिवस झाले. आम्ही आमच्या स्थानिक स्तरावर काल जी व्यवस्था करत, ज्या इंडस्ट्रीमध्ये आता ऑक्सिजन मिळतोय तिथे आमचं काम सुरू झालेलं आहे. आता काल आम्ही तुमचा वर्धेमधला प्लॅन्ट आहे याचा लाईट स्टीलचा, त्या स्टील प्लॅन्टमध्ये आता आम्हाला 140 टनपर्यंत ऑक्सिजन उपलब्ध होईल. पण त्याला त्याच्यामध्ये जो केमिकल आहे त्याचं लिक्विडमध्ये रूपांतर करा, लिक्विडमधून ऑक्सिजन मध्ये रूपांतर करायला ते काम सुरू केलेलं आहे. माझ्या चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर असे किंवा 4 जिल्हे विदर्भातील त्या एका प्रोजेक्टपासून इंडस्ट्रीपासून ऑक्सिजनची व्यवस्था होऊ शकेल. त्याचं काम अधिकारी करतायत. त्याला नक्कीच वेळ लागणार आहे, कारण हे सगळं करण्यासाठी त्याला ते सगळं प्लांट उभं करतपर्यंत 10-12 दिवसाचं काम लागणार आहे. आणि त्याही संदर्भात चर्चा झाली, मिटिंग झाली, काम सुरू करायचं काम सुरू केलेलं आहे. पण ऑक्सिजन एका दिवसात तयार होत नाही. त्याचं तुटवडा. आम्हाला मोठे प्लांट लावायचे आहेत पण बाहेरून आम्हाला निर्यात करावं लागतं, यासाठी 10 दिवस 12 दिवस लागतात. तिथे सुद्धा आता आम्ही पाहिलं की ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर लावायचा आहे, तो 5 लिटरचे काही प्रमाणात उपलब्ध आहेत, पण 10 लिटर असल्याशिवाय पेशंट सेटल हे होत नाही, त्याला पेशंटला त्याचा उपयोग होत नाही. अशा परिस्थितीमध्ये जेवढे मागवता येईल तेवढे मागवण्याचं सुरू झालं आहे. बाहेरून आता लोक म्हणतात चायनावरून आणा, नाही, चायनावरून सुद्धा आम्ही येत असेल तर ते मागवा, कारण जीव महत्वाचा आहे. काही ऑस्ट्रेलियन कंपनीचे आहेत, काही US बेस आहे. आता US मध्ये तर सांगितलं की ऑर्डर कॅन्सल केले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे, कारण त्यांच्याकडेच 3 लाखाची मागणी आहे. तर ते म्हणतात की आमच्याकडे आता आम्ही जरी नोंदणी केली तुमचे पैसे तुम्ही परत घेऊन जा, आम्ही देऊ शकत नाही. तर अशी सगळी म्हणजे मेडिकल इक्विपमेंटसाठी ज्या मागण्यांची आता आवश्यकता होती, आम्हाला तुम्हाला ऑक्सिजन हे टाकायचे, सप्लायची पाईपलाईन टाकायची. आता त्याचे दर जे होते काल होते 8 दिवसापूर्वी त्याचे डबल झाले. आणि आम्ही 2दा टेंडर काढून सुद्धा ते ऑक्सिजन पाईपलाईन करायसाठी कोणी यायला तयार नाही. ही वस्तुस्थिती आहे. 2दा टेंडर काढून, कारण 10-20 टाकायचं झालं, तालुका स्तरावर 25 टाकायचं झालं तर कोण पण येत नाही. मग ते आता आम्ही असं ठरवलं की जिल्हा स्तरावर तालुक्याचं एकूण माहिती मागणी घ्या, मग ते 250-300चं टेंडर एकत्र काढा, म्हणजे कोणती मोठी कंपनी असेल तर येईल. कारण 20-25 साठी कोणतीही कंपनी यायला तयार नाही, ही परिस्थिती आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीवर मार्ग काढण्याचं काम सुरू आहे. आम्ही काही शांत बसलो नाही. 2 वाजता रात्री 2 वाजतापर्यंत पेशंटचे फोन येतात, रुग्णांच्या नातेवाईकाचे फोन येतात, त्यांना ते ऑक्सिजन लागत असेल, बेड लागत असेल, काय व्यवस्था लागत असतील, तर झोप आमची 2-2:30च्या पहिले आम्ही झोपत नाही आणि सकाळी उठून पुन्हा कामाला लागतो. शेवट ही सगळ्यांची जबाबदारी आहे. आम्ही करतो, सरकार म्हणून करतो, बाकी जे जमेल ते विरोधक म्हणून ज्याला जमत असेल ते करताय. एअरलिफ्ट करून ऑक्सिजन आणण्याचा जो विचार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला तर त्याची टेक्निकॅलिटी चेक झालेली आहे का? कारण मध्ये अशी माहिती आली आहे की ते ऑक्सिजन एवढं घेऊन येऊ शकत नाही, कारण त्याचा वेट खूप जास्त असतं.
नाही, आता असं आहे की इमर्जन्सीमध्ये वेट जास्त असेल तर कमी प्रमाणात आणता येईल. आपण जर त्याची कॅपॅसिटी असेल की नाही आणताय 200 केल तर 100 केलनी लिफ्ट करता येईल. वेट वाढतो म्हणून मार्ग खूप आहेत. आता इमर्जन्सी आहे, शेवट माणूस महत्वाचा आहे, तर त्याला मार्ग काढूनच करता येईल. आता रेल्वेने आणायला परवानगी दिलीच, रेल्वे करू शकतो. आता ती आहे परवानगी, आम्ही घेतोय त्याच्या पद्धतीनं. 4-5 दिवसाचा फार तर वेळ लागेल. रेमडेसिवीरच्या संदर्भात सुद्धा 2 दिवस पुढचे फार क्रिटिकल आहेत. आणले थोडे थोडे पोहोचवण्याचं काम सुरू आहे. पूर्वी त्याचा वापर इतका भयानक झालेला होता. आता सुद्धा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे खाजगी रुग्णालये परवानगी घेतात, पण ऑक्सिजनचा तुटवडा पडला तर जिल्हाधिकाऱ्यावर प्रेशर. रेमडेसिवीरचा तुटवडा पडला की जिल्हाधिकाऱ्यावर प्रेशर टाकतात की आमच्याकडे क्रिटिकल पेशंट आहेत, गंभीर पेशंट आहेत, त्याला लगेच द्यायची गरज आहे, तुम्ही आम्हाला ऑक्सिजनचा तुटवडा. पण परवानगी घेताना काय सांगितलं, सगळे आम्ही करू, ऑक्सिजन आम्ही तयार, ऑक्सिजन बेड आम्ही तयार लावू, ते आम्ही पुरवठा करू, रेमडेसिवीरची आम्ही व्यवस्था करू. परमिशन घेतली, 100 बेडच्या ठिकाणी 200 बेड लावले. आणि प्रशासनावर मात्र, आणि एक महत्वाचं असं मी तुम्हाला पुन्हा आवर्जून सांगतो की क्रिटिकल पेशंट आले की लगेच गव्हर्नमेंट हॉस्पिटलकडे रेफर करतात, आमच्याकडे बेड नाही म्हणून हात वर करतात. ही वस्तुस्थिती अनेक रुग्णालयामध्ये, मी 100% रुग्णालयात असं नाही सांगत, मोठमोठ्या रुग्णालयामध्ये अत्यंत क्रिटिकल पेशंटला चांगलं करून घरी पाठवलेलं आहे आणि ती सेवा करत आहे. पण काही आहेत त्याच्यामध्ये की काही सडके आंबे असतात, त्या पद्धतीनं त्याचा वापर गैरवापर करा. बिलं अवश्य सव्वा 5-5 लाख बिलं पैसे वसूल केले जात आहेत, 2.5-3 लाख रुपये वसूल केले जात आहेत. खरं म्हणजे गव्हर्नमेंटने जे दर आखून दिलेत, ऑक्सिजन बेडला किती, O2 बेडला किती असलं पाहिजेत, आयसीयूला किती असलं पाहिजे, व्हेंटिलेटर बॅकअप दिल्यानंतर किती रेट असावेत. आम्ही काही सांगितलं की तुम्ही हॉस्पिटलच्या पुढे हे बोर्ड लावा, ते बोर्ड लावण्याची आवश्यकता आहे. तसे आदेश सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. यंत्रणा, सगळी यंत्रणा फुल कामात आहे. त्यातले पुन्हा कोविड पॉझिटिव्ह आहेत अर्धे, त्यामध्ये पुन्हा प्रॉब्लेम येतो. आज काल माझा नायब तहसीलदार एक चंद्रपूरचा कोविडमध्ये सेवा करताना तसं लागणमुळे झाल्यामुळे डेथ झाली. बस भीती सगळ्यांनाच आहे आणि आम्ही फिरत असताना भीती आहे. काल मी भंडारा आणि गोंदिया जिल्हा जाऊन आलोय, आता यवतमाळला जातोय, 22 तारखेला पुण्यात जातोय, नंतर रायगडला जातोय, आम्ही धुळेला नंदुरबारला जातोय. आम्हालाही भीती वाटते ही ज्या पद्धतीनं स्प्रेड झाला. पण आम्ही हातावर हात ठेवून बसलो नाही, तर जेवढं करायचंय तेवढ्या शाक्तीनिशी आम्ही करतो. सगळ्या गोष्टी काय होते की हे सगळ्या गोष्टी करतात तुम्ही. आता काल एक नवीन नोटिफिकेशन काढलं, गाईडलाईन काढली की 6 राज्यांमध्ये आपले प्रवासी तिथे येताना तिथे टेस्ट करायला, आरटीपीसीआर टेस्ट करावी वगैरे. मग मुंबईमध्ये किंवा MMR रिजनमध्ये सगळ्यात मोठी अडचण येते ती लोकल आणि ट्रेन, ज्या बंद करायचा विचार तुम्ही यापूर्वी बोलून दाखवला, तो कृती मात्र काही झाली नव्हती किंवा ट्रेन. आता जर तुम्ही कुठल्याच परिस्थितीत काही गोष्टी बंद करत असाल तर मोठे मास व्हेकलमधून जे ट्रान्सपोर्ट होत आहेत ते सगळ्यात जास्त धोक्याची घंटा नाही आहे. नक्कीच आहे. आता उदाहरणच सांगायचं झालं तर कुंभमेळ्यावरून येणारी मोठ्या संख्येत, कुंभमेळ्यामध्ये 30-35 लाख लोक पडत आली. त्यातलं निश्चितच महाराष्ट्रातले 50,000 लोक तरी किमान असावेत एवढ्या मोठ्या राज्यात. आणि तिकडे मी तुम्हाला सांगतो खात्रीपूर्वक की 60-70% लोक तिकडे आता बाधित निघत आहेत, म्हणजे पॉझिटिव्ह निघणार. आणि ज्या पद्धतीनं गर्दी झाली आणि आता हे सगळं पसरलेलं आहे, अशा ठिकाणी पुन्हा तो गावात गेल्यानंतर गाव पुन्हा बाधित होणे ना, याची काळजी घेतली पाहिजे. आता याच्यावर काय उपाययोजना करायची, कसं करायचं. काल सीएम साहेबांची बैठक झाली, माझ्याबरोबर सेक्रेटरींची बैठक झाली, आम्ही बोललो आमच्या सचिवांशी आणि CSC. ह्यामध्ये येणाऱ्या गाडीतून येत असताना आता आम्ही आउटसोर्सिंग करायचं, काही संस्थांना त्यांची एंटीजन तपासणी करायसाठी द्यायचं, कारण ते संस्थांमध्ये करायला तयार आहे. तर त्याची चर्चा आता फायनल स्टेजमध्ये आहे आणि अशा संस्था लावून ज्या आरोग्याशी रिलेटेड आहे, ज्या संस्था काम करणार आहेत आणि त्यांना पण त्यामध्ये इन्व्हॉल्व करायचं आणि मदत घ्यायची आणि अशा रुग्णांची, अशा आलेल्या बाहेरून आलेल्या प्रवाशांची एंटीजन तपासणी करून घ्यायची. कारण RT-PCR करू शकत नाही, रिझल्ट यायला वेळ लागतो, लॅबची कमी आहे, खूप मोठ्या पेंडेंटची आपल्याकडे त्या सगळ्या टेस्टची आहे. तर म्हणून मार्ग काढण्याचं काम करावंच लागेल आणि करतो आहोत. केंद्र सरकारकडे मागणी करण्यात येणार आहे का? नाही, मी पहिल्यांदाच सांगितलं की यांना आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, आमच्या विभागाने पण सांगितलेलं आहे की ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून माननीय पंतप्रधानांनी घोषित केली पाहिजे. खरं म्हणजे हे एका विभागावर किंवा एका राज्यावर हे संकट नाही, तर हे राष्ट्रव्यापी संकट आहे. राष्ट्रव्यापी म्हणण्यापेक्षा हे विश्वव्यापी संकट आहे, पण आपल्या राष्ट्रावर आलेलं मोठं संकट आहे. अशा वेळेस आपत्ती निवारण कायद्या अंतर्गत 2005च्या हे पूर्ण राष्ट्रीय आपत्ती घोषित करावी आणि या आपत्तीमध्ये त्यांनी राज्यांना मदत करावी, जी मदत आहे, आणि राज्य हे इम्प्लिमेंट करावी. त्यांनी दिलेल्या नियमाचं पालन करावं, त्यांनी दिलेल्या अटी ज्या आहेत त्यानुसार काम करावं आणि दिलेली मदत खालच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा राज्याच्या माध्यमातून व्हावं. ही अंमलबजावणी करण्याचं काम फक्त राज्य सरकारचं आहे, त्या कायद्यामध्ये मध्ये तरतूद आहे. पण त्यांनी मदत करावी,
माननीय पंतप्रधानांना विनंती आजही असणार आहे, उद्या असणार आहे की आम्ही 25% वाटा उचललो असेल तर त्यामध्ये जसं SDRF मध्ये 25% वाटा हा राज्य सरकार उचलतो, पण 75% वाटा हा केंद्र सरकार उचलतो. तर अशा वेळेस 75% वाटा या सगळ्यामध्ये मदत करण्यापासून तर मागच्या वेळेचं पॅकेज होतं, नक्की त्याचा दिलासा काही लोकांना मिळाला, पण गरीब माणसापर्यंत त्यात तो पोहोचला नाही. जो सामान्य माणूस आहे, हातावर काम म्हणजे हात मेहनत करणारा माणूस आहे, ज्याची रोजीरोटी रोजच्या कामावर आहे, अशा माणसापर्यंत मागच्या पॅकेजचा मला वाटतं की काही फायदा झाला नाही. जे काय आता आम्ही 5,400 कोटीचं पॅकेज घोषित करतो, 5,476 कोटीचं, या पॅकेजमध्ये हा गरीब माणूस निवडलेला आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारकडून अपेक्षा आहे की किमान 75% देऊ नका तर 50% तरी वाटा केंद्र सरकारने किमान उचलावा, म्हणजेच राज्यातील सर्व जनतेला दिलासा देता येईल. न्याय म्हणता येणार नाही किंवा पूर्णतः मदत नाही, पण दिलासा मात्र नक्की देता येईल असं मला वाटतं. सर, एक विषय आहे. नागपूर हायकोर्टाने आज म्हटलेलं आहे की रेमडेसिवीरचा जो पुरवठा केला जातो त्याचे काय निकष आहेत, कारण नागपूरला कमी रेमडेसिवीर दिले गेले, ठाण्याला जास्त रेमडेसिवीर दिले गेले, तर याचा तुटवडा नागपूरमध्ये आहे. त्याचा निकष काय लावले की नागपूरला कमी दिले? नाही, ही काही प्रमाणात परिस्थिती किंवा वस्तुस्थितीला म्हणता येईल. नागपूरला रेमडेसिवीरच्या संदर्भामध्ये तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे. कमी मिळालेत की अधिक मिळालेत हा तपासाचा भाग आहे, कारण पेशंटची तुलना नागपुरातही मोठ्या प्रमाणात आहे, ठाण्यामध्येही आहे. ठाण्यामधील तर एक महानगरपालिकेमध्ये नागपूर एवढे पेशंट निघत आहेत. तर असं जर अंदाज घेऊन त्याची एकूण माहिती घेऊनच यावर बोलणं उचित होईल. माननीय न्यायालयाने मत जे व्यक्त केलं त्याची चौकशी करू, आणि जर विभागावर अशा प्रकारचा कुणाकडून अन्याय होत असेल तर तो अन्याय दूर करण्याचं काम नक्की झालं पाहिजे, यासाठी प्रयत्न करू. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे